प्राप्ति होती है। भगवान की वाणी अगर अभी हमारे भाई साहब ने हमारे लिए किताब दी, उसमें श्रुतावतार लिखा था कि भगवान महावीर भगवान को केवल ज्ञान हो गया, लेकिन रोज भगवान की समूह शरण की सभा लग रही थी, लेकिन भगवान का 68 दिनों तक दिव्य ध्वनि नहीं कहती। रोज सभा प्रवचन में आके लोग बैठते थे, लेकिन भगवान नहीं बोल पाते। भगवान के अंदर ज्ञान था, भगवान के अंदर अनंत ज्ञान प्रकट हो चुका था, लेकिन भगवान की वाणी को ग्रहण करने के लिए जो गणधर चाहिए, गणधर परमेष्ठी के अभाव के कारण भगवान की वाणी 66 दिन 68 दिनों तक का नहीं गिरी, क्योंकि भगवान की वाणी को झेलने के लिए वैसा पात्र चाहिए। कहते हैं कि जैसे शेरनी का दूध, शेरनी के दूध को झेलने के लिए जैसे स्वर्ण पात्र की जरूरत होती है, वैसे भगवान की वाणी को ग्रहण करने के लिए 4 ज्ञान के धारे गणधर परमेष्ठी की जरूरत होती है। बिना गणधर के भगवान की वाणी नहीं गिरती। में किसी की है तो वह मात्र एक जिनेंद्र भगवान की वाणी है, वह दिव्य ध्वनि है, साधारण ध्वनि नहीं है। कौन सी है वो? दिव्य ध्वनि, जो दिव्य रूप से है, जो संसार के हर प्राणी का कल्याण करने वाले हैं। आज अगर भगवान का उपदेश ना होता तो इतने जो मोक्ष मार्ग होता है वह हमारे लिए नहीं दिखता। हजारों साधु संत नहीं बनते, धर्म का प्रवर्तन नहीं होता। ये तो भगवान के दिव्य ध्वनि की कृपा है, ये तो भगवान के उपदेश की कृपा है कि भगवान के उपदेश के कारण हमारे लिए मोक्ष मार्ग प्राप्त हो रहा है। भगवान के द्वारा बताए मार्ग को ही हम लोग फॉलो कर रहे हैं, इसलिए हमारे अंदर धर्म है। भगवान की वाणी को ही धर्म कहा। जो क्या है धर्म? जो भगवान के द्वारा कहा है वही धर्म है, और उस धर्म को जो फॉलो करता है वह धर्मात्मा है। उस धर्म के ऊपर जो विश्वास करता है वह सम्यक दृष्टि है। जो भगवान को तो मानता है लेकिन भगवान की वाणी को नहीं मानता, आचार्य कहते हो मिथ्या दृष्टि। जो भगवान को मानता है, भगवान के वाणी को नहीं मानता, मिथ्या दृष्टि। आपका लड़का है, बोले हम माँ बाप को तो मानते हैं लेकिन माँ बाप की नहीं मानते, तो क्या लड़का है? बोले ताईतंदी ने, ताईतंदी तो नाम लिखता है लेकिन ताईतंदी ने क्या कहा वो नहीं मानना, तो उसको आप लड़का कहोगे क्या? उसको बच्चा कहोगे क्या? नहीं। फिर हम भी वैसे हैं, अगर हम भगवान को मानते हैं, शास्त्र को मानते हैं, लेकिन शास्त्र की बात को नहीं मानते, भगवान को मानते हैं, भगवान की बात को नहीं मानते, गुरु को मानते हैं, गुरु की बात को नहीं मानते, तो फिर हम सम्यक दृष्टि हैं या मिथ्या दृष्टि? तो फिर आचार्य कहते हैं कि वो भी मिथ्या दृष्टि है। सिर्फ भगवान को मानना सम्यक दृष्टि नहीं है, भगवान को भी मानना और भगवान ने जो कहा है उसको भी मानना, उसका नाम उसके सम्यक दृष्टि कहते हैं। तो आचार्य कहते हैं प्रबोधाय, भगवान की वाणी प्रबोध उत्पन्न करती है। प्रबोध शब्द का अर्थ होता है कि हमारे लिए सच्चा ज्ञान, हमें अपनी बुद्धि ठिकाने पर लेके आती है, हमारे लिए सच्चाई का ज्ञान देते हैं। जैसे वो शेर मृग को, झिंके को खा रहा है, हिरण को झिंके बोलते ना कन्नन, वो झिंके को खा रहा है और आकाश मार्ग से 2 चारण मुनिराज आते हैं और उसके लिए उपदेश देते हैं। उपदेश देते ही वह शेर को वैराग्य उत्पन्न हो जाता है, वह मांसाहार का त्याग कर लेता है, संन्यास को धारण कर लेता है। कौन सा जीव था वो? भगवान महावीर का जीव, जो सिंह के पर्याय में था। उसके लिए भगवान की वाणी सुनाई गई, उसके
सब कुछ त्याग किया, पंच परमेष्टि को ग्रहण किया, 12 व्रतों को ग्रहण किया और वह 1 महीने का संन्यास धारण करके मर के 12वें स्वर्ग में गया। ये भगवान के वाणी का प्रभाव है जो मुनिराज ने उस शेर के लिए दिया था। और आगे चल के कौन बना हुआ? वही भगवान महावीर का जीव बना, एक सिंह से तीर्थंकर बन गया। तो विचार करिए कि भगवान की वाणी में कितनी शक्ति है। भगवान की वाणी वीणा के समान होती है, बांसुरी के समान होती है, जो हमारे लिए एक मधुर संगीत उत्पन्न करती है, जो हमारे जीवन में शांति उत्पन्न करते हैं, जो हमारे जीवन में अनेक प्रकार की बीमारियों को दूर करते हैं। भगवान की वाणी में इतनी शक्ति है जो हमारे जीवन में जन्म जरा और मृत्यु की बीमारी को नष्ट करती है। भगवान की वाणी अमृत के समान है, जो इस अमृत को रसास्वादन कर लेता है, जो इस अमृत को सुन लेता है, जिस अमृत को पी लेता है, वह अपने जीवन में अजर अमर पद को प्राप्त करता है। ऐसी भगवान की वाणी प्रबोधाय, वह प्रबोध उत्पन्न करने वाली होती है। बंधुओं, आगे बहुत है, लेकिन विहार भी करना है तो हमारे लिए समझना होगा कि हम भगवान को माने, भगवान की बात को भी माने, हम गुरु को भी माने, गुरु की बात को भी माने। इससे हमारा कल्याण होगा। हितायच प्रशमायच विवेकायच, ये भगवान की वाणी की उत्पन्न होने वाले कार्य हैं कि जो भगवान की वाणी उत्पन्न सुनता है उसे विवेक की बुद्धि उत्पन्न होती है। उसे क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, मेरा बेनिफिट किसमें है, लॉस किसमें है, ये अगर कोई समझाने वाला इस संसार में कोई है तो वह जिनेंद्र भगवान की वाणी है। इसलिए जिनेंद्र भगवान की वाणी को बार बार सुनना चाहिए। हितायच, जो हमारी आत्मा का हित करती है, जो हमारे लिए स्पेशल जो बात बताती है, जो हमें अपनी स्वयं की पहचान कराती है, अपनी आत्मा की पहचान जिस शब्दों से होती है वह जिनेंद्र भगवान की वाणी है। ऐसी वाणी और आचार्य के प्रशमायच, जो हमारे मन के विकारों को नष्ट कर देती है, हमारे मन में उठने वाले क्रोध, मान, माया, लोभ, मत्सर, विकारी भाव, अनेक प्रकार के जो गंदे भाव हैं, उस गंदे भाव को शांत करने वाली अगर कोई है, जैसे गंगा का जल होता है, वह गंगा का जल जैसे हमारे शरीर की गंदगी को नष्ट करता है, ठीक जिनेंद्र भगवान की वाणी जो है वो हमारे संपूर्ण विकारों को नष्ट कर देती है। ऐसी क्षमता भगवान की वाणी में होती है। सम्यक उपदेश आया, अर्थात जो हमारे जीवन में सम्यक पद को उत्पन्न कराती है, ऐसी सताम सुक्ति प्रवर्तते, ऐसे महापुरुषों की वाणी होती है। ऐसी महापुरुषों की वाणी का रसास्वादन करने से हमारे जीवन में कल्याण होता है, मंगल होता है। इसलिए प्रतिदिन आपके लिए भगवान की वाणी को सुनना चाहिए। और अभी आजकल तो YouTube आ गया, YouTube में कई भाषा में प्रवचन है, आपके कन्नड़ भाषा में भी प्रवचन है कि भगवान की वाणी। आप अगर उसमें ABCD डालोगे तो आपके लिए बहुत सारे प्रवचन मिलेंगे जो कन्नड़ की लैंग्वेज में, आपकी भाषा में है। अगर आप उसे सुनोगे तो आपका कल्याण होगा, आपका भला होगा, आपके जीवन में सुख शांति समृद्धि की प्राप्ति होगी। बंधुओं, इसलिए भगवान की वाणी मुनियों के माध्यम से आप तक पहुंचती है। आप सदा उसका लाभ लीजिए और अपना कल्याण करें। जय बोलो महावीर भगवान की। ಬಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತು ಇಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಮನಃಶಾಂತಿ ಇಲ್ಲದೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ತಿರುಗಾಡ್ತಿದೆ, ಮನಃಶಾಂತಿ ಮನಃಶಾಂತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಸ್ತೂರಿ ಮೃಗ ಪರಿಮಳದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಊರೆಲ್ಲ ಸುತ್ತುತ್ತಾ ಇರುತ್ತದೆ. ಪರಿಮಳ ಇದೆ, ಪರಿಮಳ ಅದರ ಶರೀರದೊಳಗೆ ಇರ್ತದೆ. ಹಾಗೆ ಇವತ್ತು ಪರಮ ಪೂಜಾ 108 ಅಮರಕೀರ್ತಿ ಮಣಿವಾರರು ಜಿನೇಂದ್ರ ಭಗವಂತನ ವಾಣಿಯನ್ನು ನಮಗೆ ಶೀತಲ ಜಿನೇಂದ್ರ ಭಗವಾನರ
ಶೀತಲವಾಣಿಯನ್ನು ನಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮೂಲಕ ತಿಳಿಗೇಳಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಶಾಂತಿಯನ್ನು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದಂಥ ಭವ್ಯಾತ್ಮರ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದ ಪೂರ್ವಕ ತ್ರಿವಾರ ನಮಸ್ತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇನೆ. ನಮಸ್ತೆ ಮಹಾರಾಜ್, ನಮಸ್ತೆ ಮಹಾರಾಜ್, ನಮಸ್ತೆ ಮಹಾರಾಜ್. ಈ ಸಲ ಮಾರ್ಚ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಸದಿಯ ಧಾಮ ಸಂಪ್ರೋಕ್ಷಣ ಪೂರ್ವಕ ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಮಹೋತ್ಸವವು ಜರುಗಲಿದೆ. ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಯುಗನಂದನಿಗಳ ಪಾದಸ್ಪರ್ಶ ನಮ್ಮ ಬಸದಿಗೆ ಆಗಿರುವುದರಿಂದ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಬೇಡುತ್ತಾ ಅವರಲ್ಲಿ ನಾನು ನಿವೇದನೆಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತೇನೆ. ಧಾಮ ಸಂಪ್ರೋಕ್ಷಣ ದಿವಸದಲ್ಲಿ ಬಂದು ತಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡಿ ನಮ್ಮನ್ನು ಹರಿಸಬೇಕಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ವಿನಂತಿಯನ್ನು ನಿವೇದನೆ ಮಾಡಿರುತ್ತೇನೆ. ಆದರೆ ಸಮಯ ಸಂದರ್ಭ ನೋಡಿ ಅವರು ಅದರ ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ತಿಳಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಅವರು ಈ ದಿನ ನಮ್ಮ ಬಸದಿಗೆ ಆಗಮಿಸಿದ ಒಂದು ಸವಿನೆನಪಿಗಾಗಿ ಆ ಧಾಮ ಸಂಪ್ರೋಕ್ಷಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಒಂದು ಸ್ಟಿಕ್ಕರ್ ಅನ್ನು ಪರಮ ಪೂಜ್ಯರಿಂದ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸುತ್ತೇನೆ. ವಾಹನಕ್ಕೆ ಅಂಟಿಸುವ 2 ವೀಲರ್ ಮತ್ತು 4 ವೀಲರ್ ರಂಗಮಾ 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 ರೇ ರಂಗಮಾ 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 ರೇ ಪ್ರಭು थारा ही रंगमा रंगी गयो रे थारा ही रंगमा रंगी गयो रे रंगमा 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 रे थारा ही रंगमा रंगी गयो रे आया मंगल दिन मंगल अवसर आया मंगल संपदवतो नित्यागियादे अल्ल इळगे भोजनाद गुरुवे मणिमन कट्टु ಧನ್ಯನಾದೆ ಯುಗದ ಮಹಾರಾಜರ ಕಂಡು ಧನ್ಯನಾದೆ ಮುಕ್ತಿ ಮಾರ್ಗವನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸುತ್ತ ನಿತ್ಯ
ರಂಗಮಾ 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 ರೇ ರಂಗಮಾ 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 ರೇ ಪ್ರಭು थारा ही ರಂಗಮಾ ರಂಗಿ ಗಯೋ ರೇ थारा ही ರಂಗಮಾ ರಂಗಿ ಗಯೋ ರೇ ರಂಗಮಾ 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 ರೇ थारा ही ರಂಗಮಾ ರಂಗಿ ಗಯೋ ರೇ आया मंगल दिन मंगल अवसर आया मंगल दिन मंगल अवसर भक्ति माँ थारी हूँ नाच रहो रे भक्तिमा थारी हूँ नाच रहो रे प्रभु थारा ही रंगमा रंगी गयो रे रंगमा 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 रे रंगमा 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 रे प्रभु थारा ही रंगमा रंग गयो रे गाओ रे गाना तम राम का गाओ रे गाना तम राम का जिनवर देव बुलाय रहो रे जिनवर देव बुलाय रहो रे प्रभु थारा ही रंगमा रंग गयो रे रंगमा 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 रे रंगमा 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 रे प्रभु थारा ही रंगमा रंग गयो रे आत्म देव को अंबर में देखो आत्म देव को अंतर में देखो सुख सरोवर उछल रहो रे सुख सरोवर उछल रहो रे प्रभु थारा ही रंगमा रंगी गयो रे रंगमा 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 रे रंगमा 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 रे प्रभु थारा ही रंगमा रंग गयो रे भाव भरी हम भावना भाई बाबा हरि हम भावना क्योंकि लेडी लोगों ने जगह दे दी ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀರಾ ಒಂದ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಗುರುಗಳಿಗಾರತಿ ಬೆಳಗುವೆನಾ 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 ಗುರುಗಳಿಗಾರತಿ ಬೆಳಗುವೆನಾ ಗುಣಧಾರಿ ದಿನ ಧ್ಯಾನದಿ ಸ್ಮರಿಸುವೆನೋ ದಿಗಂಬರಗಾರತಿ ಬೆಳಗುವೆನೋ ದಿನ ದಿನ ಧ್ಯಾನದಿ ಸ್ಮರಿಸುವೆನೋ ದಿಗಂಬರಗಾರತಿ ಬೆಳಗುವೆನೋ ಬೆಳಗುವೆನಾ ಬೆಳಗುವೆನಾ
ಹಾಕ್ಸಿದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಇಡುದು. ಮೊನ್ನೆ ಬಂದದಷ್ಟೇ ಮೂರ್ತಿ ಹಾ? ರಾಜಸ್ಥಾನದಿಂದ. ಹಾ. तो 24 मूर्ति होंगी, 24 वृक्ष केवल ज्ञान का वृक्ष। हाँ केवल ज्ञान। ये भी 24 है। ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಇದೆ. कभी भी उठाते कभी भी रखते। और महाराज आदित्य स्वामी कैसे भी कपड़े मेडिसिन पकड़े थे ये सब बने सुंदर बने ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಇದೆ. हाँ ये मोटा बनाएगा तो ये क्या अच्छी लगेगा। ये तो मालूम है शरीर गाड़ी लूज है खाना आने के लिए ಆಮೇಲೆ ಮಟರ್ 3 ದಿವಸ 1 ದಿವಸ ಮತ್ತು ಆನೆ ಅದು ಅಮ್ಮನ ಬರಲು ಮತ್ತು ಹೀಗೆ ಹಿರೇ ಬಸ್ತಿ ಅದೇ 3 ಏನಿದೆ तीनदा आपण 24 पूजा करू. एकदा ह्याने एकदा त्याने एकदा त्याने सर्वेश 24 ತೀರ್ಥಂಕರರ ಪೂಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಉಂಟು ಅಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ನೆನೆ ಕಾಡ್ಬೇಕು ಕೊಡ್ತೀನಿ. उसको दो उसको दाव दो ಅಂತರಂಗದಿ ನಿನ್ನ ನೆನೆದು ಪೂಜಿಸುವೆನು ಅಂತರ
ಅಣಿಮಾದಿ ಗುಣಪೂರ್ಣೆ ನೀನು ಪಾರ್ಶ್ವನಾಥನ ಯಕ್ಷಿಯೇ ಹೊನ್ನಾಯಿ ಕಲಶದಿ ನಾ ತುಂಬಿಹೇ ನಿನಗಾಗಿ ಈ ಪಾದ್ಯವನ್ನು ದೇವಿ ಹೊನ್ನಾಯಿ ಕಲಶದಿ ನಾ ತುಂಬಿಹೇ ನಿನಗಾಗಿ ಈ ಪಾದ್ಯವನ್ನು ದೇವಿ ಪಣಿವೇಣಿಯೇ ಪದುಮಾಕ್ಷಿಯೇ ಅಮ್ಮ ಪಣಿವೇಣಿಯೇ ಪದುಮಾಕ್ಷಿಯೇ ಜಿನ ಪಾರ್ಶ್ವನಾಥಾಂಗ್ರಿ ಸೇವಕಿಯೇ ಪಣಿರಾಣಿಯೇ ಗುಣಶ್ರೇಣಿಯೇ ಅಣಿಮಾದಿ ಗುಣಪೂರ್ಣೆಯೇ ನೀನು ಪಾರ್ಶ್ವನಾಥನ ಯಕ್ಷಿಯೇ ಶುದ್ಧೋದಕವ ನಾನು ತಂದಿರುವೆ ಇಂದಿರ ನಯನೇ ಪದ ತೊಳೆದೆ ಶುದ್ಧೋದಕವ ನಾನು ತಂದಿರುವೆ ಇಂದಿರ ನಯನೇ ಪದ ತೊಳೆದೆ ಬಂದೆನ್ನಯ ಬೇಗೆಯನು ಅಮ್ಮ ಬಂದೆನ್ನಯ ಬೇಗೆಯನು ಇಂದಿರವದನೆ ಪರಿದೋಡಿಸು ಪಣಿರಾಣಿಯೇ ಗುಣಶ್ರೇಣಿಯೇ ಅಣಿಮಾದಿ ಗುಣಪೂರ್ಣೆಯೇ ನೀನು ಪಾರ್ಶ್ವನಾಥನ ಯಕ್ಷಿಯೇ ಪರಮಾತ್ಮ ಪಾರ್ಶ್ವೇಶ ಜಿನ ಯಕ್ಷಿಣಿ ಪರಿತಾಪ ಕಲೆಯಿನ್ನ ಶ್ರೀ ಪದ್ಮಿನಿ ಪರಮಾತ್ಮ ಪಾರ್ಶ್ವೇಶ ಜಿನ ಯಕ್ಷಿಣಿ ಪರಿತಾಪ ಕಲೆಯಿನ್ನ ಶ್ರೀ ಪದ್ಮಿನಿ ಕರುಣಾಕರಿ ಸೌಗಂಧದೇ ಕರುಣಾಕರಿ ಸೌಗಂಧದೇ ಚರಣಾವನ ಬಿಡದೆ ಪೂಜಿಸುವೆ ಪಣಿರಾಣಿಯೇ ಗುಣಶ್ರೇಣಿಯೇ ಅಣಿಮಾದಿ ಗುಣಪೂರ್ಣೆಯೇ ನೀವು ಪಾರ್ಶ್ವನಾಥನ ಯಕ್ಷಿಯೇ ಸಿರಿ ಸುಖ ಸಂಪದೆ ಅಕ್ಷತೆಯನರ್ಚಿಸುವೆ ಸಿರಿ ಸುಖ ಸಂಪದ ಕೊಡತಿಯೇ ನೀ ಪರಿಮಳದೆ ಅಕ್ಷತೆಯನರ್ಚಿಸುವೆ ಪರಿಪಾಲಿಸು ವರ ಕರುಣಿಸು ಅಮ್ಮ ಪರಿಪಾಲಿಸು
ಸ್ವಲ್ಪ ಚಿಕ್ಕ ಈಗ ಈ ಬಸದಿಯ ಸಮುದ್ರ ಎಲ್ಲ ओम नमो हरते भगवते श्रीमते वर्धमाना अभिषेकम करोमि स्वाहा। सुनो सुनो उसको दे दो भैया, उसके पास नहीं है। नहीं आप दग्धाभिषेकम करोमि। जय प्रभु केदार की जय हो प्रभु। ओम ह्रीं श्रीं क्लीं त्रिभुवनपते दग्धाभिषेकम करोमि नमस्ते स्वाहा। प्लेट में निकाल लो, बाद में जिससे काम में आएंगे। बम बम धन्यम ह्रीं श्रीं हंसस्त्रैलोक्य स्वामिनो दग्धाभिषेकम करोमि नमस्ते स्वाहा। नमः नमः हंसं दं दं सर्वौषधि सवनं करोमि नमस्ते स्वाहा। ओम ह्रीं श्रीं क्लीं त्रिभुवनपते सर्वौषधि सवनं करोमि नमस्ते स्वाहा। चलो चंदन का संसिद्ध
ओम ह्रीं सुमनः सुखप्रदाय सर्वपुष्पवृष्टिं करोमि श्री वीतरागाय नमः। ओम नमो रते भगवते श्रीमते पार्श्वतीर्थंकराय बालशरणपरिवेशिताय पवित्राय सर्वज्ञाय सर्ववेशिताय विदाय परमात्मने परमसुखाय त्रैलोक्यमयी व्याप्ताय संसार सकलपरिवर्तनाय नन्ददर्शनाय नन्दवीर्याय नन्दसुखाय सिद्धाय बुद्धाय त्रैलोक्यशंकराय सत्यज्ञानाय सत्यब्रह्मणे धरणीन्द्रनामण्डलमण्डिताय ऋष्यारिकाश्रावकाविकाविनाशनाय घातिकर्मविनाशनाय घातिकर्मविनाशनाय अपायमस्माकं मृत्युं रामं शीघ्रं यत्सुखं विश्वलोकेषु अभयं क्षेममारोग्यं कमलेशनां प्रियस्य सर्व उपस्थित श्रावक श्राविकाणां नमस्मारधिगम्बरजैन समाजस्य सर्वग्रहारिष्टं निवारय निवारय सर्वापमृत्युं घातय घातय सर्वसिद्धिं जगद्गुरुलिं नमः स्वाहा। ओम नमो वैवलवड्डमाणसरिसस्सजकं जलन्दं गच्छै आयासंभायमाणं भूयालं नैवा विवानेवा धमणेवा रणगणेवा मोहणेवा सवजीवसत्ताणम् अपराजिरो भवतु मेरखरक स्वाहा। अनेन वरदमान्मन्त्रेण सर्वरक्षा भवतु सम्भुजकानां प्रतिपालकानां यतीन्द्र सामान्यतपोधनानां देशस्य राष्ट्रस्य कुलस्य राज्ञः करोतु शान्तिं भगवान् जिनेन्द्रः क्षेमं सर्वप्रजानां प्रबोधु भगवान् धार्मिको भूमिपालः काले काले सम्यक् वर्षभगवायादयो यान्तु नाशं दुर्भिक्षं चौरमारिं क्षणमवेगदामाशं जीवलोके जीवेन्द्रं धर्मचक्रं प्रभोतु सततं सर्वसौख्यप्रदायि प्रज्वलः श्रीक्लीमरं श्रीमते वर्धमानजिनेन्द्राय जन्मजरामृत्युविनाशनाय जलं निर्वपामि स्वाहा। ओम ह्रीं श्रीं क्लीमरं श्री वर्धमानजिनेन्द्राय संसारतापविनाशनाय चन्दनं निर्वपामि स्वाहा। ओम ह्रीं श्रीं क्लीमरं श्रीमते वर्धमानजिनेन्द्राय अक्षय वरप्राप्तये अक्षयं निर्वपामि स्वाहा। ओम ह्रीं श्रीं क्लीमरं श्री वर्धमानजिनेन्द्राय कामवान् विध्वंसनाय पुष्पाणि निर्वपामि स्वाहा। अंदर वो दो चढ़ा देते ना पंडित जी, वो दोनों चढ़ा देते ना, कहाँ है वो दोनों लाओ? मेरे पास अर्घ ही चढ़ाना है महाराज। अर्घ में चढ़ा देंगे। अर्घ में चढ़ा
3 ले लो। कपूर लो नहीं निकालो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं रमतमानजिनेन्द्राय वृषभादिगिरान्त चतुर्विंशति तीर्थकरेभ्यो अनर्घपद प्राप्तये अर्घ्यं निर्वपामहे स्वाहा। वाह देखो क्या बना लिया। समर्पयामि ते स्वाहा। बताते जन जन के पद्मावती मातेये अंबुजद देविये आरति ಬೆಳಗುವೆ ನಿನಗಮ್ಮ ಮನೆಯನ್ನು ಬೆಳಗುತ್ತ ಬಾರಮ್ಮ पद्मावती मातेये पद्मावती मातेये अंबुजद देविये अंबुजद देविये आरति ಬೆಳಗುವೆ ನಿನಗಮ್ಮ ಮನೆಯನ್ನು ಬೆಳಗುತ್ತ ಬಾರಮ್ಮ ಮುತ್ತಿನ ಆರತಿ ನಿನಗಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ ದೇವತಿ ಬಾರಮ್ಮ ಪದ್ಮಾವತಿ ಮಾತೆಯೇ ಅಂಬುಜದ ದೇವಿಯೇ ಆರತಿ ಬೆಳಗುವೆ ನಿನಗಮ್ಮ ಮನೆಯನ್ನು ಬೆಳಗುತ್ತ ಬಾರಮ್ಮ ಮುತ್ತಿನ ಆರತಿ ನಿನಗಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ ದೇವತಿ ಬಾರಮ್ಮ ರತ್ನದಾರತಿ ತುಪ್ಪದಾರತಿ ನಿನಗಮ್ಮ ಮುತ್ತಿನಾರತಿ ರತ್ನದಾರತಿ ತುಪ್ಪದಾರತಿ ನಿನಗಮ್ಮ ತುಪ್ಪದಾರತಿ ನಿನಗಮ್ಮ ಕರ್ಪೂರದಾರತಿ ನಿನಗಮ್ಮ ಇಂದ್ರನೀಲಮಣಿ ನವರತ್ನಗಳ ಇಂದ್ರನೀಲಮಣಿ ನವರತ್ನಗಳ ಮಂಗಲಾರತಿ ನಿನಗಮ್ಮ ಮಂಗಲಾರತಿ ನಿನಗಮ್ಮ ಪದ್ಮಾವತಿ ಮಾತೆ ಅಂಬುಜದ ದೇವಿಯೇ ಆರತಿ ಬೆಳಗುವೆ ಬಾರಮ್ಮ ಧರೆಯನ್ನು ಬೆಳಗುತ್ತ ಬಾರಮ್ಮ ಮುತ್ತಿನ ಆರತಿ ನಿನಗಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ
ಪದ್ಮಾವತಿ ಮಾತೆ ನಿನ್ನಯ ಬಿತ್ತು ನಮಗಾರಿಲ್ಲ ನೋಡು, ಈ ಜಗದಲ್ಲಿ ನಿನ್ನಯ ಬಿತ್ತು ನಮಗಾರಿಲ್ಲ ನೋಡು, ನಮಗಾರಿಲ್ಲ ನೋಡು, ನಮಗಾರಿಲ್ಲ ನೋಡು. ನೃತ್ಯವ ಮಾಡುತ್ತ ಭಕ್ತಿಲಿ ಹಾಡುವೆ, ಓ ನೃತ್ಯವ ಮಾಡುತ್ತ ಭಕ್ತಿಲಿ ಹಾಡುವ ಜೀವನ ಕಷ್ಟವ ಕೊನೆ ಮಾಡು, ಸುಖ ಶಾಂತಿಯನ್ನು ನೀ ನೀಡು. ಪದ್ಮಾವತಿ ಮಾತೆ ಹೊಂಬುಜದ ದೇವಿಯೇ ಆರತಿ ಬೆಳಗುವೆ ನಿನಗಮ್ಮ, ಮನೆಯನ್ನು ಬೆಳಗುತ್ತ ಬಾರಮ್ಮ. ಮುತ್ತಿನ ಆರತಿ ನಿನಗಮ್ಮ, ಧರೆಯನ್ನು ಬೆಳಗುತ್ತ ಬಾರಮ್ಮ. ಹೊಂಬುಜದ ಮಾತೆ ದತ್ತರಾಯನ ಸಂಕಟ ದೂಡಿ ನಿನ್ನಯ ಮಹಿಮೆ ತೋರಿದೆಯಾ, ಜಿನದತ್ತರಾಯನ ಸಂಕಟ ದೂಡಿ ನಿನ್ನಯ ಮಹಿಮೆ ತೋರಿದೆಯಾ, ನಿನ್ನಯ ಮಹಿಮೆ ತೋರಿದೆಯಾ, ಘನತರ ಮಹಿಮೆ ತೋರಿದೆಯಾ. ಗುಣಧರ ಭಕ್ತನ ವಿಘ್ನವ ನೋಡಿ, ಓ ಗುಣಧರ ಭಕ್ತನ ವಿಘ್ನವ ನೋಡಿ ನಗುತ್ತಾನಿ ಪರಿಹರಿಸಿದೆಯಾ, ನಗುತ್ತಾನಿ ಪರಿಹರಿಸಿದೆಯಾ. ಪದ್ಮಾವತಿ ಮಾತೆ ಹೊಂಬುಜದ ದೇವಿಯೇ ಆರತಿ ಬೆಳಗುವೆ ನಿನಗಮ್ಮ, ಮನೆಯನ್ನು ಬೆಳಗುತ್ತ ಬಾರಮ್ಮ. ಆರತಿ ಬೆಳಗುವೆ ನಿನಗಮ್ಮ, ಮನೆಯನ್ನು ಬೆಳಗುತ್ತ ಬಾರಮ್ಮ. ಪದ್ಮಾವತಿ ಮಾತೆಯೇ ಹೊಂಬುಜದ ದೇವಿಯೇ ಆರತಿ ಬೆಳಗುವೆ ನಿನಗಮ್ಮ, ಮನೆಯನ್ನು ಬೆಳಗುತ್ತ ಬಾರಮ್ಮ. ಆರತಿ ಬೆಳಗುವೆ ನಿನಗಮ್ಮ, ಮನೆಯನ್ನು ಬೆಳಗುತ್ತ ಬಾರಮ್ಮ. ಮುತ್ತಿನ ಆರತಿ ನಿನಗಮ್ಮ, ರತ್ನದ ಆರತಿ ನಿನಗಮ್ಮ, ತುಪ್ಪದ ಆರತಿ ನಿನಗಮ್ಮ, ಕರ್ಪೂರದ ಆರತಿ ನಿನಗಮ್ಮ. ಅಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕೂರುವ ಮಡಂತ सुनील जैन यूट्यूब चैनल।
ಬಿಂಬ